नमस्कार मित्रांनो. तर राज्यातील अनुदानित शाळांमधील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा शासन निर्णय 12 जून 2026 रोजी जारी करण्यात आला आहे. या GRमुळे शालार्थ ID मंजुरीची प्रक्रिया आता निश्चित कालमर्यादेत पूर्ण करावी लागणार आहे. अनेक शिक्षकांचे वेतन शालार्थ ID नसल्यामुळे अडकत होते. प्रस्ताव महिनोन्महिने प्रलंबित राहत होते. आता यावर शासनाने मोठा निर्णय घेतला आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण या GRमधील सर्व माहिती सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. तर विभाग शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, दिनांक 12 जून 2026. तर हा GR का काढण्यात आला? तर शालार्थ प्रणालीमध्ये नाव समाविष्ट करण्यासाठी अनेक शिक्षक व कर्मचाऱ्यांचे प्रस्ताव दीर्घकाळ प्रलंबित राहत होते. यामुळे अनेक प्रकरणे थेट उच्च न्यायालयात गेली. न्यायालयाने असे निरीक्षण नोंदवले की शासनाचे पूर्वीचे आदेश असतानाही काही अधिकारी वेळेत कार्यवाही करत नाहीत. याच पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार शासनाने ही नवीन कालमर्यादा निश्चित केली आहे. तर प्राथमिक व माध्यमिक शाळांसाठी नवीन कालमर्यादा. तर टप्पा 1, शाळा किंवा व्यवस्थापनाने शालार्थ प्रस्ताव सादर केल्यानंतर शिक्षणाधिकाऱ्यांनी प्रस्तावाची छाननी करणे किंवा त्रुटी कळवणे. कालावधी 15 दिवस. नंतर टप्पा 2, त्रुटी असल्यास शाळा किंवा व्यवस्थापनाने त्रुटी पूर्तता करून प्रस्ताव पुन्हा सादर करणे. कालावधी 7 दिवस. नंतर टप्पा 3, परिपूर्ण प्रस्ताव मिळाल्यानंतर शिक्षणाधिकाऱ्यांनी मंजुरी किंवा नामंजुरीसाठी प्रस्ताव विभागीय उपसंचालकांकडे पाठवणे. कालावधी 15 दिवस. नंतर टप्पा 4, विभागीय उपसंचालकांनी प्रस्तावाची तपासणी करून शालार्थ ID मंजूर करणे किंवा त्रुटी कळवणे. कालावधी 15 दिवस. नंतर टप्पा 5, त्रुटी असल्यास सुधारित प्रस्ताव पुन्हा सादर करणे. कालावधी 7 दिवस. आणि टप्पा 6, अंतिम निर्णय घेऊन शालार्थ ID जारी करणे. कालावधी 15 दिवस. तर उच्च माध्यमिक शाळांसाठी नवीन कालमर्यादा. तर उच्च माध्यमिक स्तरावर प्रक्रिया जवळपास सारखीच आहे. फरक एवढाच की अंतिम मंजुरी प्रक्रियेत विभागीय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष सहभागी राहतील. तर कालावधी पाहूया. तर प्राथमिक छाननी 15 दिवस, त्रुटी पूर्तता 7 दिवस, मंजुरीसाठी प्रस्ताव पाठवणे 15 दिवस, अंतिम तपासणी 15 दिवस, सुधारित प्रस्ताव सादर करणे 7 दिवस आणि अंतिम शालार्थ ID मंजुरी 15 दिवस. तर पवित्र प्रणालीतून नियुक्त कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा. या GRमधील सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे पवित्र प्रणालीद्वारे नियुक्त झालेल्या शिक्षक किंवा कर्मचाऱ्यांचा नियुक्ती अहवाल, रुजू अहवाल अपलोड होताच शालार्थ ID आपोआप तयार होणार आहे. यामुळे स्वतंत्र मंजुरी प्रक्रियेची गरज मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. नंतर अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित. तर शासनाने स्पष्ट केले आहे की निश्चित केलेल्या कालावधीपेक्षा जास्त काळ कोणताही प्रस्ताव प्रलंबित राहू नये. जर वेळेत निर्णय घेणे शक्य झाले नाही तर संबंधित अधिकाऱ्यांनी विलंबाचे कारण लेखी स्वरूपात नोंदवणे आणि वरिष्ठ कार्यालयाला माहिती देणे अनिवार्य राहणार आहे. नंतर मासिक आढावा आणि तपासणी. तर या GRनुसार प्रलंबित प्रकरणांचा नियमित मासिक आढावा घेतला जाणार. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शालार्थ ID मंजुरीच्या किमान 25% प्रकरणांची दर 3 महिन्यांनी तपासणी करायची आहे. यामुळे प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि जलद होण्याची अपेक्षा आहे. तर शिक्षकांसाठी याचा फायदा काय? तर शालार्थ ID मंजुरीला निश्चित वेळ मर्यादा, वेतन मंजुरीतील विलंब कमी होणार, प्रस्ताव वर्षानुवर्षे प्रलंबित राहणार नाहीत, अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित, न्यायालयीन प्रकरणे कमी होण्यास मदत आणि पवित्र प्रणालीतील नियुक्त शिक्षकांना मोठा दिलासा. तर मित्रांनो, 12 जून 2026चा हा शासन निर्णय राज्यातील हजारो शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. आता शालार्थ ID मंजुरीची प्रक्रिया वेळबद्ध करण्यात आली असून अधिकारी व संस्थांनाही निश्चित मुदतीत कार्यवाही करावी लागणार आहे. तर तुमच्या शाळेत किंवा संस्थेत शालार्थ प्रस्ताव प्रलंबित असेल तर हा GR नक्की उपयोगी ठरू शकतो. आणि जर तुम्हाला या GRची PDF हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या टेलिग्राम चॅनेलची लिंक दिलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही या GRची PDF घेऊ शकता. आणि हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या GR अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, भेटूया अशाच एका महत्त्वाच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.